जागतिक संविधान आणि संसद संघातर्फे श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमात कल्याण येथील कृषीभूषण समाजसेवक प्रकाश खैरनार यांना इंटरनॅशनल अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले। प्रकाश खैरनार यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। कल्याण येथील कृषीभूषण आणि समाजसेवक प्रकाश खैरनार हे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत, तसेच ग्राहक रक्षक समितीचे सदस्य देखील आहेत। याशिवाय संस्कृती संगम गोल्डन ग्रुपचे व्हाईस चेअरमन व CN पाटील फाउंडेशनचे ट्रस्टी देखील आहेत। या व्यतिरिक्त त्यांनी प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्ताने एक वृक्ष लावण्याची योजना सुरू केली, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा आपण सामना करू शकतो अशी जागरूकता त्यांनी निर्माण केली। या कृषी व पर्यावरणाच्या भरीव कार्यामुळे त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्यात समाजभूषण पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार, स्वच्छता अभियान राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आता त्यांच्या कार्याची दखल घेऊन जागतिक संविधान आणि संसद संघातर्फे प्रकाश खैरनार यांना इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले, त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला। या कार्यक्रमाअंतर्गत बाप या विषयावर झालेल्या काव्य संमेलनातही प्रकाश खैरनार यांनी आपली एक कविता सादर केली, त्याचेही या वेळी कौतुक करण्यात। सन्माननीय प्रकाश खैरनार यांच्या प्रती त्यांचे जिवलग मित्र काय भावना व्यक्त करतात ते आता आपण बघूया। चंद्रकांत गोहिल, श्री स्वामी समर्थ ट्रस्ट माधवसृष्टी येथील ट्रस्टी आणि मी माझे मित्र प्रकाशराव खैरनार यांचे अभिनंदन करण्यासाठी मी यांना इथे बोलवलं आहे। त्यांनी वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड त्यांना नुकताच प्रदान झाला आहे आणि त्यांनी कृषी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। आणि ते असे अनेक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष या नात्याने समाजाला उपयोगी आणि लाभदायक होईल असे कार्यक्रम आयोजित करत असतात। सगळ्यांना सांगितलं आहे, त्यांचे विचार आहे की सगळ्यांनी जो सदस्य असेल आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक वृक्षारोपण करायचं आहे। केक तर आपण नेहमी कापतो, पण एक वृक्षारोपण केलं ती एक आठवण राहील, त्याचं संवर्धन करायचं। तर आम्हाला त्यांचा ते विचार खूप आवडला। मी सगळ्यांना माझ्या ग्रुपमध्ये पण सगळ्यांना सांगितलं आणि आम्ही नक्कीच तो अंमलात आणणार आहे। त्यामुळे वृक्षारोपणमुळे नक्कीच आपल्या पर्यावरणाला फायदा होणार आहे। असे अनेक कार्यक्रम ते करत असतात आणि त्यांची ती समाज सुधारण्यासाठी आणि पर्यावरण सुधारण्यासाठी जे त्यांची बांधिलकी आहे ती खरोखरच प्रशंसीय आहे। अशाच उपक्रम त्यांच्या हातून नित्य घडत राहो। त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे, अनेक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांना कोरोना योद्धा, समाजभूषण, कल्याणभूषण अशा अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहे आणि यापुढे त्यांना हा जो पुरस्कार मिळाला तो सुद्धा त्यांच्या उत्कृष्ट कार्याची ओळख आहे। त्यांना असेच पुरस्कार नेहमी मिळत राहो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो। धन्यवाद। MIDC मध्ये मी क्लास 1 अधिकारी होतो आणि मी आता सध्या कल्याणमध्ये राहतोय। माझे मित्र श्री प्रकाशराव सर हे यांना आता वर्ल्ड पार्लमेंट 2024 या संस्थेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आदरणीय प्रकाशराव खैरनारजी सर यांना त्यांच्या आउटस्टँडिंग वर्क इन ॲग्रिकल्चर अँड सोशल वर्क या कार्यासाठी वर्ल्ड पार्लमेंट अवॉर्ड 2024 या संस्थेकडून सन्मानित करण्यात आलेले आहे। वरील संस्थेने बरोबर प्रकाशराव सरांच्या अंगातील जे सुप्त गुण आहेत त्याची पारख करून त्यांना एक नवीन जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे आणि ती जबाबदारी आमचे सर अगदी लिलया पार पाडतील याच्यात मला किंमात्र शंका नाही। त्यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देत आहे। तसेच श्री प्रकाश सर हे कल्याणमध्ये बरेच संस्थेवर ग्रुपमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना समाजकार्याची आवड आहे, अध्यक्ष आहे। आत्ताच नव्याने ग्राहक रक्षक समिती येथे कल्याण तालुका अध्यक्ष म्हणून त्याची निवड झालेली आहे आणि त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची वाटचाल चांगली राहील असं मी अपेक्षा करतो।